हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला जे आहे ना ते मी आज शेपूच्या भाजीच्या वड्या बनवणार आहे। आपण जसं कोथिंबीरच्या वड्या बनवतो, आळूच्या वड्या बनवतो आणि मी आज शेपूच्या भाजीच्या वड्या बनवणार आहे। ॲक्च्युली माझ्याकडे भाजी शेपूची भरपूर शिल्लक होती, म्हणजे मी बाजारातून सुद्धा आणली होती शेपूची भाजी आणि एक जणांनी दिली पण होती। मग ती दोन्ही भाज्या मिळून माझ्याकडे भरपूर भाज्या झाल्या, म्हणजे भरपूर भाजी माझ्याकडे शिल्लक होती। ॲक्च्युली माझे थोडे बोलताना शब्द चुकतात, ते समजून घ्या, कारण की मला सवय नाही असे व्हिडिओ किंवा व्लॉग वगैरे बनवण्याची, कारण की मी आतापर्यंत आहे ते शॉर्ट्स फक्त व्हिडिओ बनवत होते। त्याच्यामुळे जर काही चुकलं असेल तर तिकडे दुर्लक्ष करा तुम्ही। तर आज मी शेपूच्या भाजीच्या वड्या बनवणार आहे। मला ॲक्च्युली मला पण माहीत नव्हतं की शेपूच्या भाजीच्या वड्या वगैरे बनवतात म्हणून। आणि कसं आहे ना, शेपूची भाजी म्हटलं की मग आहूंचं पण तोंड वाईट होतं आणि श्रेयाची भाजी अजिबात आवडत नाही। त्या आजीबाईचं असं म्हणणं आहे की ती भाजी जी आहे ना तिच्या दातामध्ये अडकते, त्यामुळे कोथिंबीर भाजी अशी कुठली जी आपण जे भाजी बनवली किंवा तिच्या एखाद्या पदार्थामध्ये आपण जर कोथिंबीर वगैरे ऍड केली ना तर ती एवढी चिडते ना, अक्षरशः ती तो पदार्थ खाण्यासाठी म्हणजे नकोच म्हणते। मग आणि आहूंचं असं म्हणणं आहे की शेपूची भाजी खाल्ली त्यांना परत तशाच ढेकरा येतात, म्हणून ते शेपूची भाजी खाण्यासाठी टाळतात। मग आता आहे या शेपूच्या भाजीचं तर काय करायचं। मग असंच काल मोबाईलला बघत बसले होते, म्हटलं बघावं तर म्हणलं शेपूच्या भाजीची कुठली म्हणजे दुसरी काही रेसिपी आपल्याला बनवता येईल का। मग सहज बघता बघता माझ्या समोर एक व्हिडिओ आला की त्याच्यामध्ये शेपूच्या भाजीच्या वड्या बनवल्या होत्या। तर आज त्या व्हिडिओ मधलं बघून आणि थोडंसं माझ्या मनात थोडंसं काहीतरी ऍड करून मी आज शेपूच्या भाजीच्या वड्या बनवणार आहे। ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते, बघा तुम्हाला कशी वाटते, आवडते का कमेंट करून। अशी एवढी माझी भाजी माझ्याकडे शिल्लक होती आणि ही नुसती सुकी करायची संपणार पण नाही लवकर, म्हणून मग म्हटलं चला म्हणलं वड्या बनवूयात म्हटलं आपण आता। आणि ही पिवळी पण लागली पडायला, खराब होऊ लागली। ॲट अ टाइम एकदाच वड्या पण होतात आणि वेगळं काहीतरी खायला भेटते, म्हणून मग आज वड्याचा बेत केला मी। ही भाजी मी आता बारीक कट करून मोदक पात्रामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण बाकीचं जे साहित्य आहे ते ऍड करूया। इथं मी एका पातेल्यामध्ये, ज्या पातेल्यामध्ये मी हे सगळं मिश्रण जे मिक्स करून घेणार आहे त्या पातेल्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ ऍड करणार आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 17 ते 18 माझ्या मिरच्या लहान आहेत, 17 ते 18 मी लहान मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही 5 ते 6 घेतल्या तरी चालतील। आलं घेतलेलं आहे आणि एक 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे मिक्सरला बारीक करून हे पीठ, ही भाजी आणि हे जे आहे बारीक केलेलं आपण ते सगळं आपण एकजीव करून घेऊया। आता इथे या स्टेजला मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ ऍड करते। आता याच्यामध्ये आपण भाजी मिक्स करून घेऊ, नाही आपण आता ह्याच्यामध्ये बाकीचे जे सुके मसाले आहेत ते घालून घेऊयात। सुक्या मसाल्यामध्ये मी चिमूटभर हिंग, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ओवा ऍड केला। नंतर ते सगळं मिक्स करून भाजी आणि ते जे आपण पीठ वगैरे घेतलं होतं ते सगळं एकजीव केलं, थोडं थोडं पाणी मिसळून। आणि माझ्याकडून मगाशी तीळ टाकायचे राहिले होते, म्हणून मग मी काय केलं, हे असे वरून आहे ना असं थोडं थोडं असं वरून हे तीळ मी असं लावलेलं आहे। ॲक्च्युली सुके मसाले टाकलेले व्हिडिओ मी शूट केला होता, पण गडबडीमध्ये माझ्याकडून चुकून तो डिलीट झाला। प्लीज तुम्ही ते समजून घ्यावं, त्याच्याकडे दुर्लक्ष करावं। मी आता तोंडाने तुम्हाला सांगितलेलं आहे मी काय काय ऍड केलेलं आहे। तर इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता या पातेल्यावर आपण ते मोदक पात्र जे आहे आपण त्याची वड्या घातलेलं ते आता ह्याच्यावर ठेवूया आणि वाफवून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्या वड्या अशा इथे छान वाफवलेल्या आहेत। आता या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आणि याचे जे आहेत ते बारीक बारीक असे काप करायचे आणि मग ते तेलामध्ये तळून घ्यायचे। तर इथं मी अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय मी वड्यांचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत। आता हे काप आपण तेलात तळल्यानंतर ना हे अशा प्रकारे इथं दिसतंय। सुगंध तर खूप छान सुटलेला आहे याचा आणि हे खरंच खूप टेस्टी बनलेलं आहे। मी ॲक्च्युली हे पहिल्यांदाच बनवलेलं आहे। मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे भरपूर भाजी शिल्लक होती, मला पण काय हे येत नव्हतं बनवण्यासाठी,
पण मी मोबाईलला बघून थोडंसं माझ्या मनाचं ॲड करून मी अशा वड्या बनवल्या. पण ह्या खरंच खूप परफेक्ट बनलेल्या आहेत. टेस्ट पण याची अप्रतिम लागते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीसुद्धा, तुमच्याकडे शेपूची भाजी जर एक्स्ट्रा शिल्लक असेल तर तुम्हीसुद्धा या वड्या एकदा नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप टेस्टी लागतात आणि खूप अवघड पण नाही. हे आपल्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असतं त्यात ह्या होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.